कोटमगाव रोड या ठिकाणी रस्त्यालगतच अनेक वर्षांपासून असणाऱ्या श्री लक्ष्मी माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून त्या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिर उभारून त्यामध्ये श्री लक्ष्मी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवारी 11 जुलै 2025 ते रविवारी 13 जुलै 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी 11 जुलैला सकाळी 9 वाजता श्री दत्त मंदिर लासलगाव या ठिकाणाहून श्री लक्ष्मी माता मूर्तीचं सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये अशोक नाना होळकर, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर युवराज पाटील, कवी प्रकाश होळकर, संजय पाटील, सुरेश वडनेरे, भरत पाटील, विष्णू निकम, अशोक अग्निहोत्री, जितू गुरव, त्याचबरोबर CS पाटील, अरविंद देसाई, भरत वडनेरे, सीताराम जगताप, हेमंत जगताप, दत्तात्रय जगताप, राजू नाना, संतोष पलोड, प्रकाश गांगुर्डे, गोकुळ पाटील, राजू जाधव आणि लासलगावमधील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होतं। या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये परिसरातील भजनी मंडळं, महिला भजनी मंडळं आणि सरस्वती विद्या मंदिर लासलगावचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। श्री लक्ष्मी मातेची मिरवणूक गावातून जात असताना गावातील भाविक भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून मिरवणुकीचं स्वागत फूल-हार आणि रांगोळी काढून केलं। महिला भगिनींनी श्री लक्ष्मी माता मूर्तीचं औक्षण करून फुलांचा वर्षाव केला। श्री लक्ष्मी माता प्राणप्रतिष्ठा सोहळा सलग 3 दिवस चालणार असल्यानं या 3ही दिवशी विविध प्रकारचे धार्मिक पूजापाठ विधी आयोजित करण्यात आले आहेत। त्याचबरोबर नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं असून या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि या सोहळ्याचा आनंद घेत आहेत। श्रीराम मंदिर लासलगावच्या वतीनं नवीन उभारण्यात आलेल्या मंदिरात आकर्षक अशा श्री लक्ष्मी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून श्री लक्ष्मी माता मंदिर हे लासलगावकरांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलंय। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।